तर आता या ठिकाणी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना विजयदशमी दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। तर पहा, दसरा निमित्त लाडक्या बहिणींना दिनांक 2 ऑक्टोबर, 3 ऑक्टोबर आणि 4 ऑक्टोबर या 3 दिवसात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळून असे 3000 रुपये एकत्रित जमा होणार। पाहूया सविस्तर अपडेट। तर पहा, लाडकी बहीण योजनेतील महिला सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। दरम्यान आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्र येणार आहे, कारण की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। मित्रांनो, यामध्ये सप्टेंबर महिना आता संपलाय, तरी सप्टेंबर महिन्याचे पैसे अजून देखील जमा झाले नाहीत। यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत। दरम्यान आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्र येणार का, असाही प्रश्न महिलांकडून विचारला जात आहेत। तर पाहूयात, तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्र कोणत्या दिवशी तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे, समोर पाहूयात। तर पहा, आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेत सप्टेंबरचा हप्ता अजूनही दिला नाही, म्हणजेच हा हप्ता ऑक्टोबरमध्येच येणार आहे। दरम्यान सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येऊ शकतो। मागील अनेक महिन्यापासून हप्ता लांबणीवर जात आहे, त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत। लाडकी बहीण योजनेत जर हप्ता लांबणीवर गेला तर सणासुदीच्या दिवशी हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाऊ शकतो। पुढे पाहूयात, यामध्येच आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळी दसरा निमित्त 100% जमा होणार आहे। त्यामुळे जर सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजून पुढे गेला तर दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतात। मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यापासून सणासुदीच्या दिवशी पैसे जमा केले जातात, आपण मागे अनेक महिन्यापासून पाहिलंय। त्याच पार्श्वभूमीवरती आता या महिन्यात देखील पैसे जमा होण्याची शक्यता आहे। महिन्यात महत्त्वाचा सण म्हणजे दसरा आणि दिवाळी, त्यामुळे या पार्श्वभूमीवरती आता लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। परंतु याबाबत कोणती स्पष्टता महिला बालविकास मंत्री आदित्य मॅडम तटकरे यांच्याकडून देण्यात आलेली नाहीये। मित्रांनो, यामध्येच आता तुम्हाला जर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे एकत्र 3000 रुपये जर पाहिजे असतील तर तुम्हाला KYC अनिवार्य करण्यात आली आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आता लाडक्या बहिणींना KYC करणे अनिवार्य आहे। जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही। KYC करण्यासाठी 2 महिन्याची मुदत देखील देण्यात आली आहे, त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने KYC करायचे। त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन KYC करायचे। आपण यापूर्वी व्हिडिओ बनवलाय की तुम्हाला लाडकी बहीण योजनेची KYC घरबसल्या कशा पद्धतीने करायचे, त्यामुळे लवकर तुम्हाला KYC करून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला दिवाळी दसऱ्याला ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार आहे। मित्रांनो, अशी होती महत्त्वपूर्ण अशी अपडेट। लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुढील नवीन अपडेट पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।